बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी। आपण पाहत आहात NCN न्यूज टीव्ही। NCN न्यूज टीव्ही मध्ये आपले स्वागत आहे। आज आम्ही नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुका आणि देगलूर शहरातील मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या भीषण पूरस्थितीच्या ताज्या आणि गंभीर बातम्या घेऊन हजर आहोत। विशेषतः हसनाळ गावातील 5 जणांच्या मृत्यूच्या दुःखद घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे। चला या दोन्ही घटनांची सविस्तर माहिती जाणून घेऊया। 18 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील हसनाळ गावात लेंडी नदीच्या वाढलेल्या पाण्यामुळे आणि ढगफुटी सदृश्य पावसाने भीषण पूरस्थिती निर्माण झाली। माहितीनुसार या पुरात 5 जणांचा पाण्याखाली जाऊन दुःखद मृत्यू झाला आहे। सोमवारी पहाटे लेंडी धरणाच्या बुडीत क्षेत्रात पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढल्याने हसनाळ गाव 100% पाण्याखाली बुडाले। गावकऱ्यांनी सांगितले की रात्री अनेक जण सुरक्षित स्थळी जाण्यासाठी बाहेर पडले, परंतु 20 ते 25 जण गावात अडकून पडले होते। राज्य आपत्ती प्रतिसाद दल SDRFच्या पथकांनी तातडीने बचाव कार्य सुरू केले आणि अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढले। मात्र दुर्दैवाने ललिताबाई भोसले वय 60, भीमाबाई हिरामण मादळे वय 65 आणि गंगाबाई गंगाराम मादळे वय 65 यांचे मृतदेह पुरात बुडालेल्या घरातून बाहेर काढण्यात आले। हसनाळ येथीलच पिराजी मैसाजी थोरवे आणि चंद्रकला विठ्ठल शिंदे हे अद्याप बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे। जिल्ह्यात यापूर्वीही पावसामुळे 3 बळी गेले होते। कंधार तालुक्यातील कोट बाजार येथे शेख नासेर शेख अमीन आणि त्यांची पत्नी शेख हसीना शेख नासिर यांचा घराची भिंत पडल्याने मृत्यू झाला, तर किनवट तालुक्यातील बोधडी येथे स्कूल बसचालक प्रेमसिंग मोहन पवार वय 40 पुराच्या पाण्यात वाहून गेले। आतापर्यंत जिल्ह्यात पुरामुळे एकूण 8 बळी गेले असून पशुधनाचेही मोठे नुकसान झाले आहे। नांदेड जिल्ह्यातील देगलूर शहरातही मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे। रस्ते नद्यांसारखे वाहत असून अनेक भागांमध्ये पाणी साचले आहे। घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे आणि वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे। लेंडी नदीवरील पुलावरील पाण्याची पातळी पाहण्यासाठी अनेक नागरिक तिथे जमले आहेत, पण यामुळे धोक्याची शक्यता वाढत आहे। मुखेड तालुक्यातील विंगोली, वेंडेगाव, रावणगाव, भासवाडी, सांगवी, भादेव यासह अनेक गावांमध्ये पाणी घरांच्या पत्र्यापर्यंत शिरले आहे। रावणगाव येथे जवळपास 225 नागरिक पुराच्या पाण्यात अडकले होते, त्यापैकी बहुतांश जणांना बचाव पथकांनी आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने सुरक्षित बाहेर काढले। भासवाडी येथे 20 आणि विंगोली येथे 40 नागरिक पाण्यात अडकले होते, पण ते सुरक्षित आहेत। या आपत्तीवर नियंत्रण मिळवण्यासाठी SDRF, स्थानिक प्रशासन येथे दाखल झाली आहे। सैन्य दलाच्या सहभागामुळे बचाव कार्याला गती मिळणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून असून त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून आवश्यक सूचना दिल्या आहेत। त्यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि प्रशासनाच्या निर्देशांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे। आम्ही सर्व नागरिकांना विनंती करतो की लेंडी नदीच्या पुलावर किंवा पूरग्रस्त भागात पाण्याची पातळी पाहण्यासाठी जाणे टाळावे। ही परिस्थिती अत्यंत धोकादायक आहे आणि अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्यास जीवितहानी होऊ शकते। हवामान खात्याने पुढील काही तासांसाठी नांदेड जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा जारी केला आहे। आपण सुरक्षित ठिकाणी राहा आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करा। हसनाळ आणि देगलूरमधील या गंभीर परिस्थितीची धक्कादायक दृश्ये आणि स्थानिक नागरिकांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी NCN न्यूज टीव्हीच्या YouTube चॅनलवरील विशेष व्हिडिओ नक्की पहा। आम्ही या परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहोत आणि आपल्याला ताज्या अपडेट्स देत राहू। ही होती नांदेड जिल्ह्यातील हसनाळ गावातील दुःखद मृत्यू आणि देगलूर शहरातील पूरस्थितीची ताजी बातमी। अधिक माहितीसाठी NCN न्यूज टीव्ही ला फॉलो करत रहा। तोपर्यंत नमस्कार आणि सुरक्षित रहा। वाचवायचा प्रयत्न केला नाही का? आणि निघून आल्या आम्हाला नद्या पाणी आला आम्हाला चलायला आमचा जीव वाचून घ्यायचा मला
आता सोडून घेऊन निघून आल्या देशाच्या वाड्यावर. ते भांड्याच्या वाड्यावर आल्या की तिथं पाणी प्यायच्या बी गड्ड्याला पाणी आलं गळ्याला वरी खूप गावात तिकडे. तिथून आल्या ना मग आणि वरी जाऊन त्या पुढं आलो झाडावर त्या राहतात आता नाव येणार आहे तवा येऊन आले म्हणून साहेब लोक म्हणलेले तरी आम्ही तुम्हाला नवला नाव काढलं. वाटलं होतं का जगताल म्हणून आता सगळं म्हणत वाटतं आता वाचना आता ठरलं तिथं संपलं लोक हॉल गेले गावातले गेले की 5 सासरा गेले झालं दुसऱ्या बाया गेला आता संसार तर गेलाच. आता सासरा गेला चांगले होते. आणि खासदार साहेब आपण पूरग्रस्त गावांना भेटी दिल्यात. इंडियन आर्मी इथं काही वेळा पोहोचली आहे. आपलं प्रशासनासोबत काय बोलणं झालं आणि इथं काय परिस्थिती आहे? मी सकाळी साधारण 4-4:30 वाजता माननीय जिल्हाधिकारी महोदयांना मेसेज केला होता की या लेंडी धरणामध्ये मोठ्या प्रमाणात परिसरातल्या गावामध्ये पाणी शिरलेलं आहे. लोक गावामध्ये अडकलेले आहेत. बऱ्याच गाववाल्यांनी गाववाल्यांच्या मदतीनं लोक बाहेर काढलेले आहेत. पण आज इथं आपण बघतोय हसनाळ या ठिकाणी संपूर्ण गावाला पाण्यानं वेढा घेतला. गावातली बरीच लोक निघाली पण जवळपास 5 ते 7 लोक मरत पावल्याचा अंदाज गाववाले व्यक्त करत आहेत. आज ते लोक घरातच आहेत. NDRFची टीम या नमस्कार, मी इसाक पडेल. NCN न्यूज TV मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहू शकता लेंडी धरणामध्ये गेलेल्या 7 गावांची आज मोठी वाईट अवस्था या ठिकाणी आहे. सततधार पाऊस पडल्यामुळे ढगफुटीचं वातावरण निर्माण झालं आणि ढगफुटी झाल्यामुळे आपण पाहू शकता की 7 गाव रावणगाव, भाटापूर, भासवाडी, मारजोळी, हसनाळ व भेंडेगाव, भिंगोली आणि असे अनेक गावांचे पाण्याखाली गेलेले आहेत. आणि त्या ठिकाणी राहत असलेले लोकांचे ढोरं, वासरं, शेळ्या, हजारोच्या संख्येने कोंबड्या या ठिकाणी मृत पावले गेलेले आहेत. आणि मोठा नागरिकांचा नुकसान, शेतकऱ्यांचे हजारो हेक्टर जमीन या ठिकाणी पाण्याखाली जाऊन संपूर्ण पीक पाण्यामध्ये बुडून या ठिकाणी खराब झालेला आहे. आणि तसेच आपण पाहू शकता की हजारो लोकांचं या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये 500 ते 200 लोकांचा रेस्क्यू करून या ठिकाणी बाहेर काढण्यात आलं. आणि काही ठिकाणी महिला मृत पावले गेलेले आहेत.